हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6, श्लोक क्रमांक 5, भाग 2. तर प्रेक्षक हो, मागील भागात आपण याच श्लोकावर चर्चा करताना पाहिलं की प्रत्येक साधकाचं कर्तव्य आहे की त्यानं त्याच्या मनाद्वारे स्वतःला भक्तीमध्ये प्रगती करण्यास प्रेरित करावं आणि स्वतःला कधीही खाली पडून देऊ नये, नाहीतर कोणताही योग करून काहीही उपयोग नाही. कारण मन अनियंत्रित असताना भक्ती केली तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. भक्तीचा चप्पू कितीही चालविला पण आपला दोर जर खुटीलाच बांधलेला असेल, म्हणजे मन जर अनियंत्रितच असेल, तर आपली नाव पुढे जाणारच नाही. म्हणून मन नियंत्रित केलंच पाहिजे, त्याला तसं प्रशिक्षण दिलंच पाहिजे. उदाहरणार्थ, जेव्हा आपण जप करतो तेव्हा भगवंतांच्या नामावरच लक्ष केंद्रित असलं पाहिजे. जर आपण जप करीत असताना आपलं मन इतरत्र भटकत राहिलं तर त्या जपाचं फळ कधीच मिळणार नाही, आणि जपाचं फळ आहे कृष्ण प्रेम. जर मनाला आपण भक्ती करण्यासाठी प्रशिक्षण दिलं तर ते आपल्याला भक्ती करण्यासाठी मदतच करतं की आज मंदिरामध्ये जाऊया, मंगल आरतीला उपस्थित राहूया इत्यादी. आणि ज्या मनाला आपण प्रशिक्षण देत नाही ते आपल्याला अधोगतीकडे घेऊन जातं की आठवड्यातून एकच तर दिवस सुट्टी असते, चला मॉलमध्ये जाऊ, सिनेमा बघायला जाऊ इत्यादी. म्हणजे जर आपण मनाला प्रशिक्षण दिलं नाही तर ते आपल्याला सतत भटकवत ठेवणार, हे नक्की. ज्याप्रमाणे आपण मुलांना प्रशिक्षण देतो की छान अभ्यास करायचा आहे आणि छान शिक्षण घेऊन मोठं होऊन चांगल्या पदाची नोकरी मिळवायची आहे, तर मुलं त्याप्रमाणे अभ्यास करत राहतात आणि इतरत्र भटकत नाहीत. परंतु जर आपण मुलांना प्रशिक्षण दिलं नाही तर ती मुलं चंचल बनतात आणि मग टवाळक्या करत भटकत राहतात आणि पालकांनाही भटकवतात. म्हणजे काय तर नियंत्रित मन, प्रशिक्षित मन आपल्याला खऱ्या मित्राप्रमाणे साथ देतं. प्रेक्षक हो, हे मन आपल्या या स्थूल शरीराच्या आतमध्ये मन, बुद्धी आणि अहंकारापासून बनलेले जे सूक्ष्म शरीर असतं ना, तेथे राहतो. त्यामुळेच आपल्या आत जे काही आहे ते आपण स्वतःच आहोत असं आपण समजतो, आणि म्हणूनच जेव्हा एखादी विशिष्ट कल्पना सुचते तेव्हा आपल्याला असं वाटतं की ते आपलेच विचार आहेत, परंतु ते आपले नाही तर आपल्या मनाचे विचार असतात. कारण हा मिथ्या अहंकार मनाशी मैत्री करतो ना. परंतु अहंकारामुळे आपल्याला ती योग्यच वाटतं, जरी ते अयोग्य असलं तरी. उदाहरणार्थ, पूर्वग्रह. एखाद्या परिस्थितीत आपण पर्यायी दृष्टिकोनाचा विचार करण्याऐवजी आपल्या पूर्वग्रहाप्रमाणेच माहिती शोधतो. किंवा अहंकारामुळे आपण जेव्हा आपल्या कल्पनांना आव्हान दिलं जातं तेव्हा ते ऐकण्याऐवजी आणि त्यातून काहीतरी नवीन शिकण्याऐवजी अति बचावात्मक बनतो आणि इतरांचे दृष्टिकोन सरळ सरळ नाकारतो. किंवा अहंकारामुळेच मनुष्य एखाद्या समस्येची जटिलता किंवा इतरांच्या अनुभवांचा विचार न करता स्वतःचाच दृष्टिकोन एकमेव योग्य आहे असे घोषित करतो. किंवा अहंकारच आपल्याला मार्गदर्शन घेण्यापासून किंवा आपल्याला काहीतरी माहीत नाही हे मान्य करण्यापासून रोखू शकतो, ज्यामुळे वाढ आणि शिकण्याच्या संधी गमावल्या जातात. तसेच अहंकारामुळे मनुष्य त्याच्या चुकांची जबाबदारी घेण्याऐवजी आणि त्याच्या चुकांमधून शिकण्याऐवजी त्याच्या चुका किंवा परिस्थितीचा दोष इतरांवर ढकलतो. ही उदाहरणे स्पष्ट करतात की अहंकार आपल्या निर्णय क्षमतेला कमकुवत बनवतो आणि वैयक्तिक विकासात अडथळे आणू शकतो. आणि हाच मिथ्या अहंकार आपल्याला पटवतो की आपण हे शरीरच आहोत, आणि म्हणून तो आपल्याला आत्म्यापर्यंत पोहोचूच देत नाही. म्हणून त्याला मिथ्या अहंकार असे म्हणतात. या शरीराशी संबंधित सगळंच माझं आहे, हा भौतिक संसारच खरा आहे, आध्यात्मिक संसार नाहीच, असं मानणं म्हणजेच मिथ्या अहंकार होय. अशा प्रकारे मनाचा मिथ्या अहंकाराशी संबंध येतो आणि हा मिथ्या अहंकारच भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची इच्छा करतो की हे माझं आहे, ते माझं आहे, मी याचा मालक आहे, हे मलाच मिळालं पाहिजे इत्यादी. आणि त्याप्रमाणे मन आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी भटकवतो आणि कोणत्याही ठिकाणी स्थिर ठेवत नाही. कारण मन सुरुवातीपासूनच स्वतंत्र आहे, स्वतःच्या मर्जीचा मालक आहे. कारण आपणच जन्मजन्मांतरापासून त्याचं स्तर ऐकत आलो आहोत. उदाहरणार्थ,
मोठमोठे राजेही म्हणतात की आम्ही कोणाचं ऐकत नाही, आम्ही तेच करतो जे आमचं मन आम्हाला सांगतं. मग ते मोठमोठे राजेही स्वतंत्र नाहीतच, कारण ते तर त्यांच्या मनाचेच गुलाम आहेत. हे मन राजाप्रमाणे राहतं. आपण त्याला मोकळं सोडलेलं आहे. प्रत्येक जन्मापासून हे मन आपल्यावर राज्य करत आहे. ज्याप्रमाणे इंग्रजांनी हळूहळू करत पूर्ण भारत देशावर राज्य केलं, त्याचप्रमाणे मनाने आपल्या आत्म्यावर करोडो जन्मांपासून खूप प्रभाव टाकलेला आहे. आणि म्हणून मनाला प्रशिक्षण देण्याची नितांत आवश्यकता आहे. आपण आपल्या मनाला या भौतिक जगाच्या झगमगाटाकडे आकृष्ट न होण्यासाठी आणि श्रीकृष्णांमध्ये स्थित ठेवण्यासाठी प्रशिक्षण दिलं पाहिजे, जेणेकरून ते बद्ध जीवाचा अज्ञानाच्या दलदलीतून उद्धार करू शकेल. त्यासाठीच आपण मिथ्या अहंकारामध्ये न अडकता शास्त्रांच्या आज्ञांचं पालन केलं पाहिजे. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये दिलेल्या उपदेशांचं पालन केलं पाहिजे. जेव्हा आपण आध्यात्मिक ज्ञान मिळवू लागतो, तेव्हा आपल्याला समजतं की माझ्या आत असलेलं मन माझ्यापेक्षा वेगळं आहे आणि त्यामुळे आपण मनाशी व्यवहार करताना थोडे अधिक सतर्क होतो, थोडी अधिक काळजी घेतो. उदाहरणार्थ, मनात काही विचार येताच आपण ते आपले नाही तर आपल्या मनाचे विचार आहेत हे स्पष्टपणे पाहू शकतो. किंवा एखाद्या उत्तेजक परिस्थितीवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी आपण त्यावर सतसत विवेक बुद्धीने विचार करू लागतो. किंवा आपण आपली भावना आणि वास्तविकता यामध्ये फरक पाहू शकतो. तसेच आपण मनातील विचार आणि आपली मूल्ये यांमध्ये गोंधळून जात नाही. त्याचप्रमाणे आपण आपल्या मनाच्या कारस्थानाचे निरीक्षण करण्याची क्षमता विकसित करू शकतो आणि त्यामुळे त्याद्वारे नियंत्रित न होता योग्य तोच निर्णय घेऊ शकतो. अशा प्रकारे मनाशी काळजीपूर्वक वागल्याने आपली भावनिक बुद्धिमत्ता, चांगले संबंध आणि आंतरिक शांतीची भावना वाढू शकते. आणि मग जागरूक राहण्यासाठी आपण आपल्या मनामध्ये बदल घडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत की आपलं मन आपल्याला बदलवत आहे, हे आपण सतर्कतेने सतत तपासतो. उदाहरणार्थ, जेव्हा आपण मी असं वागणार आहे असं नियोजन करतो आणि तेव्हाच अचानक आपण दुसऱ्याच दिशेने जाऊ इच्छितो, तेव्हा आपण ओळखावं की आपलं मनच आपल्याला त्या दिशेनं ढकलत आहे. जेव्हा आपण आध्यात्मिक मार्गावर चालू इच्छितो, तेव्हा आपलं मन म्हणतं की हे सगळं सोडून दे, भौतिक रसांमध्ये आनंद घे. परंतु भौतिक गोष्टींमधून काही मिळतच नाही, कारण या संसारामध्ये काही रस नाहीच मुळे. एखादी गोष्ट आपल्याला आवडते, त्यावर मन लागतं, तेव्हा आपण त्या गोष्टीला सोडू इच्छित नाही. म्हणून आपण जेव्हा भक्ती करू इच्छितो तेव्हा मन म्हणतं की मी इतक्या जन्मांपासून तुझ्याबरोबर आहे आणि तू मला सोडून भक्ती करू इच्छितोस, बर ठीक आहे कर. पण ते मन कधीही शांत बसत नाही बरं का. म्हणून आपण कधीही मनावर विश्वास ठेवता कामा नये. म्हणून भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की रात्री झोपताना आपण आपल्या मनाला चपलेचे 100 फटके मारले पाहिजे आणि सकाळी उठल्यावर आपल्या मनाला झाडूचे 100 फटके मारले पाहिजे. कारण मन आपल्याला प्रत्येक वेळी धोका देतं. मनाला प्रशिक्षित करण्याचं काम गांभीर्याने घेण्यासाठी मन जे काही सांगतं ते गांभीर्याने घेणं थांबवलं पाहिजे. त्यासाठी आपण सर्वात अगोदर भगवान श्रीकृष्णांची, गुरूंची शरण घेतली पाहिजे. त्यांच्या उपदेशांना पकडून ठेवलं पाहिजे. भक्तांच्या संघामध्ये सतत राहिलं पाहिजे. मग आपल्याला तेथूनही मन मार्गभ्रष्ट करण्याचा प्रयत्न करेल, परंतु सतत भगवंतांचे, गुरूंचे उपदेश, भक्तांचा संग, प्रसाद सेवन, सेवा, भगवंत दर्शन या सगळ्यांपुढे मन काहीच करू शकणार नाही. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण आपलं मन हे बंधनाचं तसंच मुक्तीचंही कारण आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण आपल्या मनाला गुरूंच्या, श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाद्वारे निरंतर कृष्ण भावनेमध्ये संलग्न करून परम मुक्ती मिळवली पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. आपण आपल्या मनापेक्षा वेगळे आहोत हे समजून आपल्या मनाचं मूल्यांकन करण्यास शिकूयात आणि खात्रीपूर्वक मनाच्या प्रस्तावांमध्ये वाहून न जाता स्वतःचं संरक्षण करूयात. धन्यवाद. हरे कृष्ण.